तुमच्यापैकी बऱ्याच महिलांचे असे प्रश्न होते, की दादा जास्त 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवत जाऊ नका. 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून फक्त तारीख सांगत जावा, की पैसे कधी जमा होणार. म्हणजे नमो शेतकरी असो ना तर लाडकी बहीण असो. नेमके खात्यामध्ये आमचे पैसे कोणत्या तारखेला जमा होणार हे डायरेक्ट सांगत जावा, तारीख सांगत जावा. जास्त बाकीची बडबड करत जाऊ नका. तर तुमच्या विनंतीचा मान ठेवून मी इथून पुढे 10 ते 15 मिनिटाचे, 20 मिनिटाचे व्हिडिओज बनवणं बंद केलं आहे. फक्त 1 ते 2 मिनिटाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. ते पण रोजच्या रोज. आणि त्यामध्ये फक्त मी शिल्लक माहिती आणि फक्त तारीख सांगत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी काही प्रश्न विचारतो. त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये नक्की द्या, की लाडकी बहीण योजनेचे पैसे यावेळी सगळ्यांच्या खात्यामध्ये एका दिवशी येणार आहेत का, असं तुम्हाला वाटतंय का? की पुन्हा काही महिलांना आधी आणि काहींना नंतर पैसे मिळणार? आणि ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की हे बंद व्हायला पाहिजे का चालू राहायला पाहिजे किंवा चालू राहणार आहे? हे तुमचं जे काय मत असेल ते खाली कमेंटमध्ये सांगा आणि याचं उत्तर मी शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी पैसे कधी येणार ते देखील मी सांगणार आहे. कोणत्या तारखेला जमा होणार ते पण मी सांगणार आहे. तर सध्या पैशाबाबत सर्वात आधी चर्चेचा हाच मुद्दा आहे, की अनेक लाभार्थ्यांना वाटतं, की सर्वांच्या खात्यामध्ये एका दिवशी पैसे जमा होतील. पण प्रत्यक्षामध्ये पैसे टप्प्याटप्प्याने वर्ग केले जातात. निधी बँकांपर्यंत पोहोचवल्यानंतर डीबीटी प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि खात्यांमध्ये रक्कम जमा होत जाते. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला पैसे आले असले तरी तुमच्या खात्यामध्ये थोडा उशीर होऊ शकतो. म्हणून इतरांच्या खात्यामध्ये पैसे आले म्हणून चिंता करू नका. प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जमा होऊ शकते. त्यामुळे बँक खाते नियमित तपासत राहा. आणि आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे यावेळी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ₹1,500 हप्ता जमा व्हायची अपेक्षा आहे. म्हणजे 2100 किंवा ₹3,000 नाही, तर ₹1,500 येणार आहेत. आणि पैसे येणार कधी, तर ही रक्कम उपलब्ध माहितीनुसार ही रक्कम 25 ते 30 तारखेच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने जमा व्हायची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुमचे बँक खाते आणि SMS तपासत राहा. पैसे कधीही येऊ शकतात. तर मित्रांनो, तुमचे आणखी काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.